म्हणतात भिक्षा तर कोणी दान दान हे दान भिक्षा दान आहे, धर्म आहे. हा धर्म तुम्ही नष्ट करू राहिले ना, हा धर्म नष्ट करू राहिले. तुम्ही आता ते लोकांना पेन्शन कडे आमदाराकडे गेले नाही का? कोणाला मी अर्ज दिलेला आहे, तिकडं अर्ज दिलेला आहे, शासनाकडे अर्ज दिलेला आहे. आमदार कोण आहे? संजय कुटे. साहेब रोजगार उपलब्ध करून द्या, म्हणजे अनुदानातून रोजगार उपलब्ध करून द्या आम्हाला, तर आमचा भिक्षा धंदा बंद होणार आहे. तुम्ही जर भिक्षा बंद करा. हो चला ठीक आहे. 24 आणि आमच्या नोकरीसाठी आरोग्य विभागातून आम्हाला ज्या काही जिल्हा परिषद मिळायच्या होत्या त्या अद्याप मिळाल्या नाही. आणि मोठा प्रकार आहे आणि आम्हाला आमच्या सुविधा नियमितपणे देण्यात याव्या हेच आमची प्रमुख मागणी आहे. मी विजय दासाहेब बाबर. आम्ही नाथपंथी डवरी गोसाई समाजातील आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्ही ज्यावेळेस भिक्षा मागायला जातो, हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि आता शासनाने जो जी.आर. काढलाय की भिक्षा देणं पण गुन्हा आहे. तर आमची एक मागणी आहे की पहिलं आमच्या समाजाला काम द्या, काम देऊन तो जी.आर. लागू करत नाही. नाहीतर तुम्ही जर ते बंद केलं तर काम द्यायला पाहिजे. आधी काम देणं गरजेचं आहे, नंतर तो जी.आर. लागू करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची इच्छा नाही आहे की हा आम्हाला काम करता आहे? आमची बिलकुल इच्छा नाही आहे. आमचा नाथपंथी समाज हा खूप ग्रेट आहे. म्हणजे आमचा नाथपंथी हा आदिशक्ती शंकर, भगवान शंकर यांचं आमचं वंशाळ आहे. तुम्ही बघायला गेलं तर केदारनाथ, बद्रीनाथ, अंबरनाथ ह्यामध्ये सुद्धा नाथ आहे. सोमनाथ, नागनाथ ह्यामध्येही नाथ आहे. शंकराचा त्रिशूळ आमच्या जवळ आहे, शंकराचा डवर आमच्या जवळ आहे, शंकरा भस्म आमच्या जवळ आहे. सगळं समाज आमचा एवढा स्ट्रॉंग असताना फक्त शिक्षणापासून लांब आहे. आमचा शिक्षणापासून जर त्यांना तुम्ही शिक्षण दिलं, रोजगार दिला. कशा प्रकारचं आमचे आता जे मुलं शिकत आहेत 10वी 12वी झालेत, कोण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना बेसिक तरी किमान क्लर्क असेल, मी शासकीय सेवेमध्ये त्यांना छोटेस पद असू द्या, पण आम्हाला देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ते स्थायिक होतील तेव्हा त्यांची पटकन ती थांबेल आमच्या समाजातली. हो हो, लोकांना अजून पेन्शन आम्हाला भेटलेलं नाही भेटले नाही. लोकांना अजून लोककला पेन्शन म्हणजे कलाकार, परंतु आमच्या नाथजोगी समाजाला आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. हे फक्त कागदावर आहे शासनाच्या, प्रत्यक्षात ते अजून अंमलबजावणी झालेली नाही त्याची. म्हणजे हा हिंदू भिक्षुक समाज भरपूर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही आजपर्यंत तसं हिंदू धर्मीय असल्यामुळे सेना भाजपलाच मतदान केलेलं आहे. तर या समाजामधून हा म्हणजे अल्पसंख्याक समाज आहे. आम्हाला अल्पसंख्याकांच्या कोणत्याही सवलती आमचे मी माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती करतो की आमच्या नाथपंथी डवरी गोसावी गोंधळी वासुदेव दोन्ही इत्यादी हिंदू भिक्षुक समाज जो आहे हा समाज अल्पसंख्याक समाज आहे. यांना अल्पसंख्याकमध्ये जोडण्यात यावं, अल्पसंख्याकच्या सवलती देण्यात यावं. या समाजातील बोटावर मोजण्याजोगे मुले शिकलेले आहेत, परंतु यांना नोकऱ्या नाहीत, तर यांना यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार यांना रोजगार देण्यात यावा. तसेच या समाजामध्ये नाथजोगी समाजाला झोपडपट्टी मुक्त करण्यात यावे. भिक्षुक समाज जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. भिक्षुक समाज जिंदाबाद, भिक्षुक समाज, भिक्षुक समाज पाहिजे ना. त्या सर्व भिक्षुक समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळाला पाहिजे.